हॅलो मम्मी, कशी आहेस ग? हा, माझं बी बरं आहे. काय नाही, म्हटलं बैल पोळ्याच्या शुभेच्छा बर का तुम्हाला सगळ्यांना. काय मग आज काय स्पेशल करणार आहे? पुरणपोळी करती का दुसरं काही? हा, मला वाटलं होतं, म्हटलं आता नागपंचमीलाच पोळ्या केल्या होत्या, तर मग आता आपलं साधच काहीतरी खीर चपाती वगैरे करावं. अगं कशाचं काय, सकाळीच माझी सासू मला म्हणती का तुझं काही बी राहतं, तुला लय कामाचा कंटाळा आहे. मला म्हणती बैल पोळ्या कशाला म्हणत्या, बैलांना ना पुरणपोळीचाच निवद लागतो. आता तूच सांग, दुसरं काही चालत नाही का? पण कशाचं काय, बैलांच्या नावाखाली हिलाच लय खाण्याचा चटकाय. मग काय घातलं पुरण शिजायला? अगं मम्मी, सकाळी देवपूजा वगैरे झाली तर मी ना पाया पडलं सासूबाईंच्या, आणि त्यांना पण म्हटलं तुम्हाला बी बैल पोळ्याच्या शुभेच्छा. तर मला कशी म्हणती, मला नको देऊ शुभेच्छा, तुझ्या नवऱ्यालाच दे. तसं बी लग्नानंतर आहे ना तू माझ्या पोराला पार बायकोचा बैल करून ठेवलेला आहे. अगं मग मनातल्या मनात मी बी म्हटलं तुम्हाला ना बैल पोळ्याच्या नाही, तुम्हाला फक्त नागपंचमीच्या शुभेच्छा द्यायला पाहिजे. सदन कदा माझ्या आयुष्यात आहे ना फक्त फणाच काढून बसलेले राहता. काय तिकडे यायला? नाही बाई, आता मला कशाच जमतं ग तिकडे यायला. आता रक्षाबंधनला आले होते म्हटल्यावर आता माझी सासू नाही सोडणार. आता मला काय दिवाळीपर्यंत सुट्टी नाही इथून. बरं मम्मी, ठेवू का फोन आता? अगं माझं पुरण शिजलं असेल, घेते पोळ्या करून, नाही तर परत माझी सासू बसन आरडत.